घरची खजिनदार तुम्हीच आहात कायमच्या. मिठू, नाही नाही, बघ बघ बघ, तू बघ, अगदी मन भरून बघ. नवऱ्याने दिलेली वस्तू बायकोसाठी स्पेशलच असते ना. एक काम कर, तू बघ, मी जाते, तू बघून घे, मी परत येते. हा ए मिठू, थांब ना. तुला काही हवं होतं का? अगं हो, उद्या सौभाग्य स्नान आहे ना, त्यासाठी मी उटणं बनवते. तर आजी म्हणाली एकदा अर्पिताला विचार, कसली काही अलर्जी नाहीये ना, म्हणून आले होते. काही नाही ना अलर्जी? नाही, अलर्जी नाही. हा, मला ना सम्याबद्दल सगळं माहितीये ग, तुझ्याबद्दल काही माहितीच नाही, म्हणून म्हटलं एकदा विचारून घेऊया. अर्पिता, अर्पिता इकडे बघ. असे डोळे मोठे करून बघ. अगं काय करतेस? तुझ्या डोळ्यात काहीतरी आहे. डोळ्यात? नाही ग, आहे अजून पण. काय? मिठू, कुठे? काही नाहीये. अगं आहे ग, मला दिसतंय. असं काय जे मला दिसत नाही आणि तुला दिसतंय? थोडस ना राग आणि थोडीशी जेलसी. मी ना खूप वेळा ऑब्झर्व केलंय बर का. जेव्हा जेव्हा मी सम्याबद्दल काहीही बोलते ना, तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यात हे दोन्ही दिसतं, राग आणि जेलसी. असं काही नाहीये मिठू, तू आहे आहे, हे असंच आहे. पण हे असं कधी होतं माहितीये का? जेव्हा एखादा माणूस कोणाच्या तरी प्रेमात पडत नाही, ऍक्च्युली बुडतो तेव्हा. आणि तू आता सम्याच्या प्रेमात अशी काही बुडाली आहेस ना, की तुला कोणी वाटेकरीच नकोय. काही काय बोलतेस अगं तू? ठीक आहे, तू मला नको सांगूस, पण स्वतःला सांग. स्वतःशी कबूल कर, कारण अजून तुझं तुलाच कळलेलं नाहीये. बाजूला. अगं दिदे, बाजूला हो ग. अगं काय आहे ग? काय करतेस तू? तू काय करतेस? मांजरीच्या पिल्लासारखी मागे मागे फिरतेस माझ्या. अगं तिथे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. त्या आजीने अर्पिताच्या हातात त्या पैशांच्या किल्ल्या दिल्या आहेत, हा, आणि तू इथे बोलायला काही करायला तयारच नाहीयेस. एकीकडे आजीने घर अर्पिताच्या हातात सोपवलं, बरोबर, आणि दुसरीकडे समीर काय म्हणाला आता? घराची खजिनदार अर्पिता. हा, मग आपण दोघी कोण? आपण काय करायचंय? संन्यास घेऊन हिमालयात जाऊ आपण दोघी. आई, आता तू हे बोलणार आहेस का? काय बोलू? मला मला कळत नाही मी काय बोलतेय, काय करते. त्या आजी बोलल्यापासून ना मला खरंच काय सुधरत नाहीये ग. त्या अर्पिताचा हसरा चेहरा बघितला ना की माझं टाळकं सरकतं. असं वाटतंय की मुद्दामून मला खिजवण्यासाठी हसते. दृष्ट लावती का आनंद? एकाही क्षणासाठी तिला सुख मिळतं कामा नये. समीरची आई, ऐका ना माझं तुम्ही. आपलं मिशन एक आहे ना, आहे की नाही? मला माहिती आहे तुम्ही रागवलात माझ्यावर. मी त्यासाठी सॉरी म्हणते तुम्हाला. मी कान धरते, कान पकडले बघा. हां,
सॉरी म्हणते मी. सॉरी कशासाठी? आई, हा काय प्रकार आहे? ही का सॉरी म्हणते तुला? ज्यामुळे माझ्या नातवाच्या जीवावर बेतला असतं तर काय झालं असतं कळतंय का तुला? हे गेले सगळे घरातले. अगं, तुझ्या वागण्यातनं कळतं तू किती ऑब्विस वागतेस माहितीये का. हो हो. आणि माझ्या अंदाजानुसार तुम्ही दोघांनी एकमेकांना अजून आय लव्ह यू म्हटलंच नसेल, नाही? नाही 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 म्हटलं ना. कशाला नाही म्हटलं आय लव्ह यू बोलू आम्ही. नाही पण अर्पिता, माझ्याकडनं एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे, माझ्या आणि सम्याबद्दल. हे बघ, सम्या लहानपणापासून माझा मित्र होता, आहे आणि राहणार. ही गोष्ट तुला एक्सेप्ट करावीच लागेल. आणि आणि माझ्या आणि सम्यामध्ये तुला जसं वाटतं तसं काही नाहीये, अजिबात नाहीये तसं काही. तुझ्या डोळ्यात जे दिसतं ना लांब हो माझ्या समीर पासून, तसं काहीच नाहीये. सम्या माझा फक्त खूप चांगला मित्र आहे आणि आमच्यामध्ये असं कधी काही होणार पण नाही. सम्या तुझाच होता, तुझाच आहे आणि कायमचा तुझाच राहणार आहे. असं काही नाहीये, तुला उगाच आपलं काहीतरी. अच्छा, मग मी जाऊ? जाते मी. ठीक आहे. नाही मिठू, तू खरंच खूप गोड आहेस ग, अगदी तुझ्या नावासारखी मिठू. आता असं वाटतंय ना तुला की मी गोड आहे म्हणून? ए नाही अगं, असं नाही. तू कोणाला सांगणार नसशील तरी बोलू का? काय? तू आत्ता बोललीस ना की सम्याबद्दल तुला समीर बद्दल तुला सगळं माहिती आहे, मग मला सांगशील का सगळं? मला ना त्यांच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचंय. त्यांचं बालपण कसं होतं, ते शाळेत कसे होते, त्यांना काय आवडायचं, त्यांचा आनंद, सुखदुःख सगळं सगळं जाणून घ्यायचंय मला. तू सांगशील का मला प्लीज? सांगते, मी सगळं सांगते तुला. बघ, सगळ्यात पहिली गोष्ट, सम्या खूप खरा आहे, अगदी निर्मळ मनाचा आहे. असं ओठावर एक पोटात एक असं त्याला जमत नाही आणि आवडत तर त्याहून नाही. खूप जीव लावतो तो ग, वस्तूंना जीव लावतो. माणसांचं काय तिथे. एखाद्याला आपलं म्हटलं ना की सम्या काहीही झालं तरी त्या माणसाच्या मागे अगदी खंबीरपणे उभा राहतो. पण कधी एखाद्यावर रुसला ना तर मग एकदम गप्प होतो, माहितीये, बोलतच नाही. हो हो, रुसका बिब्बाच सम्या, बोलत नाही ग तो फार. दुसऱ्यांचं दुःख ना लगेच समजून घेतो, पण त्याच्या मनात काय चाललंय, त्याला काय वाटतंय हे कधी कोणाला सांगायला जात नाही. मग त्याच्या डोळ्यात बघून आपल्यालाच ओळखावं लागतं की नक्की काय झालंय. डोळे आणि स्माईल ह्यातनं कळतं की नेमकं काय घडलंय. अजून सांग ना मला. तुला माहितीये का, अगं परवा बोलता बोलता मला वाटेल ते बोलायला लागली. वयाचं भान नाही, अनुभवाचं काही खेळ देणं नाही, मनाला येईल ते बोलत होती, करत होती. मग मला राग आला, मग आता आलीये सॉरी बोलायला. हो ना, सॉरी म्हणायलाच आले मी सॉरी म्हणायला. मग केलं ना माफ?
समीरची आपली टीम आहे ना, टीम आहे आपली, टीम आहे आपली, टीम आहे. हा टार्गेट समीरचे टार्गेट एकच आहे आपलं, त्या अर्पिताला घराबाहेर काढायचं, हो की नाही? हे बघा, टीम म्हणून आपला पहिला प्लॅन फसेल, दुसरा फसेल म्हणून काय आपण तिसरा करायचा नाही का? हा करायचा ना. त्यासाठी आपल्याला एकत्र राहायला हवं आणि एकत्र राहण्यासाठी आपल्याला राग बाजूला ठेवायला हवा, हो की नाही? म्हणून तर मी सॉरी म्हणते आणि तुम्ही माफ केलं ना, केलं ना माफ, हो ना? आपण काय कमी प्रयत्न करतोय का? पण कशालाही यश मिळत नाहीये. तुला माहिती ना घरात काय चालू आहे? ती म्हातारी त्या अर्पिताच्या अंगावर जळते निखारे उधळण्याच्या ऐवजी फुलं उधळते. गृहप्रवेशानंतर जे विधी आणि खेळ असतात ना, ते करायचं म्हणते म्हातारी. तुला माहिती मगाशी काय केलं? तुम्हा दोघांपैकी जो हे नाणं पहिल्यांदा शोधून काढेल तो असेल या घराचा खजिनदार. हे नाणं जरी मला सापडलं असलं तरी घरचा खजिनदार अर्पिता मॅडमच असणार आहे. घराला बरकत घरच्या लक्ष्मीमुळेच येते. तुला काय सांगू, ते बघून माझं काय झालं होतं. आणि आता उद्या तर भर चाळी समोर सौभाग्य स्नान होणार आहे दोघांचा. सौभाग्य स्नान ते काय असतं? दोघांना एकत्र आंघोळ घालतात. व्हॉट? हा, एकत्र अंघोळ सगळ्यांच्या आय मीन काय? तो विधी असतो ग. म्हणजे नवऱ्याला ना असं उंच पाटावर उभं करतात, थोड्या लहान पाटावर बायकोला उभं करतात. मग असा नवरा उभा. दीदी ये ग इकडे. हा नाही नाही असं नाही, थोडी. अरे नाही ग, जरा खाली. हा खाली. हा असा नवरा उभा राहतो, मग कोणीतरी डोक्यावरून असं पाणी ओततं आणि मग ते पाणी आहे ना बायकोच्या डोक्यावर पडतं, खांद्यावर पडतं. आणि ह्याला विधी म्हणतात, ह्याला म्हणतात सौभाग्य स्नान. हे झालंय का तुझं? हो काय? किती वेळ झालं माहिती? म्हणजे समीरच्या डोक्यावरचं आणि अंगावरचं पाणी अर्पिताच्या अंगावर. नो वे, हा रोमॅन्टिक विधी मी होऊ देणार नाही. ती फडतूस भूक, तिला हा आनंद मी मिळू देणार नाही. मग काय करणार आहेस तू त्यासाठी? तुझ्या चेहऱ्यावर हसू नाही दिसत आहे. मला भेटून आनंद नाही झाला? खुश? हे असं जबरदस्तीचं हसू हवंय तुला? अशी एकमेकांवरती जोर जबरदस्ती करून नातं पुढे न्यायचंय का? तुझ्या लेखी हे प्रेमिका मीनाक्षी. याला माझ्याशी बांधून ठेवायचं असेल ना, तर थोडं याच्या कलेने घ्यावं लागेल. मी न राहून तुझ्या घरी आले, चुकलं माझं. आय एम रिअली सॉरी. पण तू माझ्या पण भावना समजून घे ना. मी तुला किती फोन केले, तू माझे फोनच उचलले नाहीस. मला कळतच नव्हतं काय करावं ते. माझ्यासमोर काहीच पर्याय नव्हता. मी पॅनिक झाले आणि मग मी तुझ्या घरी आले. माझ्या घरी आले म्हणजे? अगं माझ्या घरी ऑलरेडी वेगळे प्रॉब्लेम चालू आहेत आणि ह्याची तुला चांगलीच कल्पना आहे. तू घरी एकटी असतेस, त्यामुळे तुझ्या मनात तेव्हा तू मला फोन करू शकतेस, गप्पा मारू शकतेस. पण माझं तसं नाहीये. मी माणसांनी वेढलेला असतो,
त्यामुळे प्रत्येक वेळेस तुझा फोन आला की आपल्या प्रॉब्लेम्समधनं टेन्शन्समधनं बाहेर येऊन तुझ्याशी बोला, तुझ्याशी गप्पा मारा, तुला येऊन भेटा, आहे प्रत्येक वेळेस नाही जमणार मला मीनाक्षी. आणि हे तू समजून घ्यावंस अशी माझी अपेक्षा आहे. काय झालंय? काही नाही, काय टेन्शन आहे? काही नाही. तुम्हाला पुन्हा परक करतोयस? हा, आता तू मला सांगितलं नाहीस ना तर मी समजेन तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाही. अरे काही नाही, गौरीच्या शाळेच्या फीचा जरा प्रॉब्लेम झाला. हे घे. हे नाही नाही मला पैसे नकोय. नचिकेत तू मला पुन्हा दुखावतोयस. अरे आता आपण वेगळे आहोत का? तुझी मुलगी माझी मुलगी नाही का? ज्या गोष्टीमुळे तू आणि तुझ्या बायकोमध्ये दुरावा आलाय ना, ती गोष्ट मला आपल्यामध्ये कधीच नकोय. आपल्यामध्ये पैसा हा मुद्दा कधीच नसेल. नचिकेत आपण दोघंही वेगवेगळ्या गोष्टींमुळे दुखावलो गेलोय. आपण दोघांनी एकमेकांना आधार दिला पाहिजे, इतकंच मॅटर करतं बस. माझे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी तू नाही का मला मदत केलीस? ती मदत का मी अशी इगो दाखवून नाकारली नाही. ही मदत नको समजूस. आता तुझे प्रॉब्लेम्स हे माझे प्रॉब्लेम्स. तू नाही का माझा प्रॉब्लेम अगदी स्वतःचा प्रॉब्लेम असल्यासारखा हँडल केलास, मला आधार दिलास. मलाही तसंच करू दे ना. प्लीज तू याचं ओझं नको माणूस. हा आपला एकमेकांवरचा प्रेमाचा हक्क आहे. थँक्यू म्हणालास तर निघून जाईल ना. मीनाक्षी, म्हटलं ना हक्क आहे. तुझ्याशी रूडली वागलो त्यासाठी मला सॉरी तरी म्हणू दे. फिलिंग्स आणि पैसे दोन्ही इन्व्हेस्ट करते मी तुझ्यामध्ये, आणि लवकरच सगळं व्याजासकट वसूल करेन. अर्पिता तू सम्याच्या प्रेमात पडलीये. तू सम्याच्या प्रेमात पडलीये. तू सम्याच्या प्रेमात पडलीये. तू सम्याच्या प्रेमात पडलीये. फ्रेंड्स,
प्रेमात पडली असा प्रेमात पडली असा प्रेमात पडली असा आल्यापासून फक्त समीर 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 करतेस. आज इफ समीर सोडून काही जगच नाहीये तुला. मैत्रीच्या पुढे जे असतं ना तिथे पोचली आहेस तू. तू आता सम्याच्या प्रेमात अशी काही बुडाली आहेस ना की तुला कोणी वाटेकरीच नकोय. पण ठीक आहे, तू मला नको सांगूस, पण स्वतःला सांग. स्वतःशी कबूल कर, कारण अजून तुझं तुलाच कळलेलं नाहीये. मी प्रेमात पडलीये तुमच्या. आत्ता या क्षणी मला जे वाटतंय त्याला जर प्रेम म्हणत असतील ना, तर हो, मी खरंच प्रेमात पडलीये तुमच्या. मी खरंच प्रेमात पडलीये तुमच्या. मी खरंच प्रेमात पडलीये तुमच्या. जे समीर बद्दल माझ्या मनात आहे तेच माझ्याबद्दल समीरच्या मनात असेल का? सौभाग्य स्नान. म्हणजे नवऱ्याला ना असं उंच पाटावर उभं करतात, थोड्या लहान पाटावर बायकोला उभं करतात, दोघांना एकत्र आंघोळ घालतात. अर्पिता, खूप हौस आहे ना
माझ्या समीर बरोबर सगळे विधी करायची बघ आता. त्या विधीचा कसा विचका होतोय ना ते बघ आता. एन्जॉय द मोमेंट डिअर. राजसी कडून तुला छोटस गिफ्ट. वा छान छान तोरण काढलंयत ग. अगं एवढं नाजूक नाजूक काढायचं, एवढं झाडं भरलं काय काढताय? जरा कमी घ्या ती पानं, कमी घ्या. पाय शिवशिवायला. अगं बारीक बारीक काढा रांगोळी अशी. अगं हा छान आहेत फुलं हा तुमची. अगं रंग छान भरा. हा सुरेख सुरेख सुरेख. चौधरी पाणी कोमट आहे. हा कोमट आहे जी. हा हा छान छान. म्हणजे होऊन जाईल. हो 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 चालेल चालेल. मग होता ना, करा पटपट. अगं करतायत चौधरी. 2 चौथरे बांधा. हे 2 पुतळे उभे करायचे ऑर्डरही सोडताय काय ग? कामाला का? झालं समाधान? करा करा. तू कर आता. कामाला का दोघी जणी? चला पटापट. काय काम करायचंय? हा? ऐकून घ्यायचंय का? काहीतरी सांगा. माहिती काहीतरी फिर. दे या म्हातारीला त्या अर्पिताला छळण्यासाठी इथे बोलवलं, पण ही तर आपल्याच मागे लागली. मागेच काय रे? अरे आई ते बघ काय कटकट आहे ग तुझी. गप बस. तिकडे बघ ना. काय हाय. हाय. सलील बघ, मैत्रीण आहे वाटतं त्याची. बघितलं का, चाळीपर्यंत आणलं त्याने. एकटी चालीस? का आनंद नाही झाला? नाही 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 तसं नाही. दी अगं मगाशी तिथे खिळा पडला होता, तोच उचलला मी, कोणाच्या पायाला लागू नये म्हणून. या दोघी खोटारड्यात ना ते मी सिद्ध करू शकते हिअर अँड नाव. त्यासाठी मला या निकीची सगळ्यांसमोर झडती घ्यायला लागणार. माझ्या बहिणीची झडती होऊ नये असं मला वाटतं, कारण तिने काही केलेलं नाही. ही इथे काय करते म्हणजे? तू ओळखतेस का हिला? चांगलंच. ही त्या अर्पिताची धाकटी बहीण आहे. हिला सुद्धा ना खूप पुढे पुढे करायची सवय त्या अर्पितासारखी. ऑफकोर्स आनंद झालाय, पण ते घरी सगळ्यांना बोलवलं होतं ना, त्यामुळे. सगळे बिझी आहेत कशा ना कशात तरी, म्हणून मी आले माझ्या दीसाठी. दीसाठी? दीसाठी. अच्छा, फक्त दीसाठी? नक्की? नक्की. बाकी कोणाला मी आल्याचं काही वाटतच नाहीये ना. इतरांबद्दलच चौकशी सुरू आहे. सो नाही तसं काही नाहीये. पण आपला सलील तिच्या भोवती काय गोंडा घोळतो. बघतेस तिला. या या प्लीज प्लीज वेलकम. या 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 या. काय रे? दीदी काय काय चाललंय काय? तिचं एवढं स्पेशल स्वागत करतोयस तू. सॉरी, ही माझी मोठी बहीण रेणुका दीदी, आणि ही निकिता, अर्पिताची लहान बहीण. हाय.
मी काय विचारलं त्याचं उत्तर द्या आधी. असं काय करते दीदी? नवसा आजीने मला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्यात ना की अर्पिताच्या घरून कोणी आलं की त्यांना वेलकम करायचं, त्यांची सोय बघायची. तर माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी यार. तुला तर माहिती आहे तिचं नाही ऐकलं तर काय काय होतं. बरोबर ना? छान ग, छान करताय. काय सजवलंय सगळं. वा वा. आली ग माझी लक्ष्मी आली. या या पूजा, ये ग बाई. दी दी कशी आहे? मस्त. किती छान दिसतेस ग. तू कशी आहेस दी? कशी दिसते? खूप छान. जीजू पे प्यार का असर. निकी काय ग कशीस? मस्त. काय बोलत होती खाना? सांगू? सांग ना.